मंडळी, दह्यामध्ये मसाले मिक्स करून या ठिकाणी ना झणझणीत चमचमीत अगदी ग्रेव्हीदार रेसिपी तयार केलेली आहे। 101% तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघाल। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही रेसिपी मी कशी तयार केलेली आहे ते नक्की तुम्हाला समजेल। सर्वात प्रथम ना कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलं। त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, तो कढईमध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, तसेच अर्धा इंच अद्रक घालायचं, चांगले परतून घ्यायचं। आता यामध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याही घालायच्या आहेत। पालक कोथिंबीर घेतलेली आहे। या ठिकाणी ना पालक कोथिंबीर मी चिरलेली नाही, तशीच पालक कोथिंबीर कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण थंड करायला ठेवणार आहोत आणि याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। मसाला परतून घेतलेल्या कढईमध्येच आता आपण 2 चमचे तेल ओतून घेतलेले आहे। यामध्ये 1 हिरवी वेलची, स्टार फूल, दालचिनीचे तुकडे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। हे 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेली जी हिरव्या कलरची ग्रेव्ही आहे ती यामध्ये घालायची आहे आणि 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। भाजीची चव आणखीन वाढवण्यासाठी या ठिकाणी ना अर्धा कप दही घेतलं। दही या ठिकाणी फ्रेश घ्यायचं, आंबट दही घेऊ नका। यामध्ये 2 चमचे पनीर मसाला घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा या ठिकाणी कांदा लसणाची चटणी घातलेली आहे। आता हे सर्व मसाले दह्यामध्ये चांगले फेटून घ्यायचे आहेत, याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी मसालेही झाकून ठेवून चांगले परतून घेतले। ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेला दह्याचा जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे। या ठिकाणी ना 200 ग्रॅम मी पनीर घेतलेलं। आता हे पनीर ना आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। झाकण काढायचं, ग्रेव्हीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये ना आपण तळून घेतलेलं पनीर घालून घेणार आहोत। पनीर घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालायचं, परत झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही परत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढलं, यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, परत झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं परत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बघा ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे। मस्तच या ठिकाणी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आज ना मी डब्यासाठी ही अशी रेसिपी तयार केलेली आहे। चला मग परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।